मुक्ताईनगर तालुक्याला 2 आमदार आणि 1 केंद्रीय क्रीडा मंत्री लाभलेले असताना देखील आजपर्यंत तालुक्याला दर्जेदार क्रीडा संकुल मिळू शकलेलं नाही। ही तालुक्यासाठी शोकांतिका मानली जाते। विकासाच्या मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासनांचा पाऊस पडत असताना देखील क्रीडा क्षेत्र मात्र उपेक्षितच राहिल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। कोथळी जवळी येथील क्रीडा संकुल हे आज केवळ नावापुरतच उरल्याची चर्चा असून त्याची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत चालली आहे। ज्या ठिकाणी खेळाडू घडायला हवे होते त्या ठिकाणी रात्री टवाळखोरांचा अड्डा तयार होतोय। त्यामुळे नागरिकांनीही संताप व्यक्त केला। परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि अस्वच्छतेचं चित्र पाहून नागरिकही वैतागलेत। मुक्ताईनगरमध्ये 4 मोठी महाविद्यालय असून ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात। मात्र खेळासाठी आवश्यक सुविधा नसल्यानं अनेक विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील स्वप्नांना सुरुवातीलाच ब्रेक लागत असल्याची खंत व्यक्त होते। आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थी मोठ्या शहरांमध्ये संधी शोधतात, पण सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी जावं तरी कुठे असा सवाल आता उपस्थित होतोय। तालुक्याला लोकप्रतिनिधींची कमतरता नाहीये, पण इच्छाशक्तीची कमतरता आहे, अशा चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू आहे। आता तरी आश्वासनांपलीकडे जाऊन मुक्ताईनगरला आधुनिक क्रीडा संकुल मिळणार का, हा प्रश्न युवक आणि पालकांकडून विचारला जातोय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज तायडे, मुक्ताईनगर।